शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबायचं नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे। याच्यामध्ये बच्चू कडू, राजू शेट्टी, तुपकर यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले। शेतकरी कर्जमाफीसाठी आता मनोज जरांगे पाटील मैदानात उतरलेत। 2 नोव्हेंबरला रविवारी आपण शेतकऱ्यांचे सगळे अभ्यासक म्हणजे त्या प्रश्नावरती अभ्यासक, तज्ञ, शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष, त्यांचे प्रमुख, शेतकरी प्रश्नावरती ज्यांना ज्यांना जाण असेल, मग ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधात असो, विरोधी पक्षात असो किंवा सत्ताधारी पक्षात असो, त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये ही सगळ्यांना विनंती त्यांनी अंतरवाली सराटीत 2 नोव्हेंबर रविवारी दुपारी 12 वाजता या शेतकऱ्यांना जिंकून द्यायचंय, त्यांना विजय मिळवून द्यायचा आहे। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणी हटायचं नाहीये। हमी भावाचा विषय आहे, हमी भावाचा पण विषय घ्यायचा आहे। आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत, तोही विषय घ्यायचा आहे। सगळ्या मालांचे सगळ्या पदार्थांचे, फळभाज्यांचे, बागायतीचे म्हणजे फळबागायती म्हणूयात त्याला, कांदे असतील, दूध असेल, जे काय असेल ते आता त्याच्यावर चर्चा करायची। सगळे यांचे भाव वाढते तो, फक्त आपले वाढत नाही। असं का? म्हणून ही ऐतिहासिक लढाई होणार।